पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ काल संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारे मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रॅक नंबर 2, 3 आणि 4 हे नादुरुस्त झाले होते। त्यामुळे अप आणि डाऊन ची दोन्ही रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे। विरार ते चर्चगेट ही सेवा सुरळीत सुरू आहे। पालघरला झालेल्या दुर्घटनेनंतर विरार ते डहाणू ही उपनगरीय सेवा आता बंद आहे। त्यामुळे पालघर, बोईसर आणि डहाणूला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत। विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर विरार डहाणू लोकल उभी आहे। ती लोकल सुटणार नसले तरी लोकल सेवा चालू होईल या आशेने अनेक प्रवासी ट्रेनमध्ये बसले आहेत। लोकलमध्ये बसण्याची आणि पंख्याची सुविधा असल्याने प्रवासी त्याचा लाभ घेत आहे। मात्र महिला प्रवाशांची तसेच लहान मुलांची फार गैरसोय होत असल्याने महिला वर्गही कमालीचा संतापला आहे। आम्ही 6:45 वाजतापासून इथं बसून आहे। गाड्या नाही, काही नाही, प्रॉब्लेम आहे। बोईसरला जायचं आहे। 6:45 वाजतापासून अडकले। कुठे जायचं? बोईसरला जायचं। काय आहे, गाड्या आता लवकर सुरू नाही होणार, काय कसं? आता काय करणार, जोपर्यंत गाड्या नाही इथेच बसायला लागेल। तर ब्रिजवरून येता अलाउन्समेंट केलं आणि तिथे ते आम्हाला माहीत होतं की पालघरला मालगाडीचे डबे घसरलेले आहेत। परंतु हे वेस्टर्न रेल्वेची जी कमतरता वाटते की याने अगदी इमर्जन्सीमध्ये असे काय जे त्यांचे कारागीर आहेत, कामगार आहेत, ते लागणारे साहित्य डबे इथून उचलायचं, तिथे ठेवायचं, काय करायचं ते अगदी इमर्जन्सीमध्ये जोरात करायला पाहिजे। ते वेस्टर्न रेल्वेने काय अद्यापर्यंत याच्यामध्ये काही यश आलं नाही आणि आम्ही अद्यापर्यंत हीच वाट बघतोय की अलाउन्समेंट करतायत की तिथे काहीच हे नाही की अलाउन्समध्ये सुद्धा असं वाटायला पाहिजे की आता 1 तासात होईल, अर्धा तासात होईल, 15 मिनटात होईल। 1 मेल येऊन गेली 2 नंबरवरून, परंतु इथे काय आम्हाला अद्यापर्यंत सुविधा मिळालेली नाही। गाडीच्या लवकरात लवकर सुविधा करण्यास आम्ही जनताही आतुरलेले आहेत। आम्हाला बोईसरला जायचं आहे, पण आम्ही आता आमची गाडी डोंबिवलीवरून आली तर इथे अडकून पडलो आहे। आम्ही पुढे जायचं आहे, आम्हाला काही मार्गच नाही आहे पुढे जायला। मी उज्ज्वला राऊत कालपासून इथे थांबलेलो आहोत। म्हणजे एखादी तरी म्हणजे आता काल तरी रात्री 12 वाजता गाडी गेलेली आहे, त्यानंतर गाडी अशी गेलेलीच नाही। समजा लांब पल्ल्याच्या जरी गाड्या सोडल्या असत्या आणि त्या डहाणूपर्यंत जरी थांबवल्या असत्या एक असं म्हणजे तर लोकांना म्हणजे गैरसोय झाली नसती ना। आणि समजा डहाणूपर्यंत सुद्धा एक ट्रॅक चालू आहे ना, तर त्या ट्रॅकवरून डहाणूपर्यंत अपडाऊन केलं असतं तर सगळ्या प्रवाशांची सोय झाली असती। परत लहान मुलं वगैरे आहेत, काही पिकनिकला वगैरे गेले, ते सुद्धा असं म्हणजे तात्काळत राहिले आहेत ना, थोडी गैरसोय त्यांची वाचली असते। आता फक्त रेल्वे प्रशासनाने एवढं करावे की लोकांच्या सोयीसाठी एक्सप्रेस गाडी म्हणा का कोणती गाडी निदान डहाणूपर्यंत न्यावी। एक ट्रॅक सुरू आहे म्हणजे कोणाची गैरसोय, लहान मुलंसुद्धा खूप कंटाळलेले आहेत आणि आम्ही पण कालपासून इकडे थांबलेलं आहे। निदान आमच्या सेवेसाठी तेवढं तरी करावं बस। धन्यवाद। कधीपासून थांबले इकडे? आम्ही काल रात्री 8 वाजल्यापासून आम्ही इकडेच आहे। 8, 8:30 तेपासून म्हणजे अजूनपर्यंत इथेच 12:30पर्यंत आम्ही इथेच होतो। गाडीनंतर एकदा गेली बस, त्याच्यानंतर पुन्हा गाडीच नाही आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून इथे येऊन थांबलेले आहेत, पण कुठल्याही प्रकारची सोय नाही। सगळे बसून आहे स्टेशनला, काय करणार? निदान थोड्या वेळानंतरी 2-2 तासांतरी गाडी सोडली असते ना, तरी लोकांची एवढी गैरसोय झाली नसती। तेवढा विचार करण्यात यावा बस, बाकी